कल्पवृक्ष या नयनरम्य भारतीय गावात 21 वर्षीय निशा तिच्या दिवंगत वडिलांनी लावलेल्या भव्य झाडाकडे झुकली. हे झाड त्यांच्या नात्याचे प्रतीक होते आणि निशाचे त्यावरील प्रेम अधिकच वाढत गेले. एके दिवशी निर्दयी बिल्डर राजेश कल्पवृक्षमध्ये पोहोचला. तो गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण करू इच्छित होता. त्याची नजर निशाच्या लाडक्या झाडावर पडली. ती त्याच्या लक्झरी रिसॉर्टसाठी तोडण्याचा विचार होता. तुम्ही माझ्या झाडाला इजा करणार नाही, तिने घोषित केले. न घाबरता निशा प्राचीन शहाणपणाच्या शोधात तिच्या घरी परतली. तिने तिच्या वडिलांचे मंत्रांचे जुने पुस्तक उघडले आणि वृक्ष संरक्षक वृक्षासूरला बोलावले. खुशखुशीने जसा जप केला तसे झाड चमकले. वृक्षासूर नावाचा शक्तिशाली वृक्ष दैत्य खोडातून निघाला. राजेश त्याच्या यंत्रसामग्रीसह परतला, परंतु वृक्षासूर उंच उभा राहिला. त्याच्या फांद्या स्नायूंच्या भुजामध्ये बदलल्या. राजेशचे यंत्रे वृक्षासूरच्या शक्तीशी जुळत नव्हती. बिल्डर पळून गेला. त्याचे मनसुबे फसले. खुशखुशीने झाडाला मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावरून आनंदाश्रू वाहत होते. धन्यवाद वृक्षासूर, वृक्षासूरच्या मंद आवाजात कुजबुजली. या झाडावरचे तुझे प्रेम हेच माझे सामर्थ्य आहे निशा. कल्पवृक्ष स्पर्शित राहिला. त्याचे नैसर्गिक सौंदर्य जपले.